आणि या संपूर्ण बजेटचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ सुद्धा आहेत. सर, तुमच्यापासून सुरू करूया. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया सर्वांचीच. सर, तुमच्यापासून. अपेक्षा होती की फारसे काही मोठे बदल होणार नाही, कारण हा इंटेरिम अर्थसंकल्प होता. मात्र करदात्यांना थोडाफार दिलासा मिळेल अशी एक कुठेतरी पुसटची अपेक्षा होती, पण ती दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. पण एक चांगली गोष्ट त्याच्यातनं जी आली ती अशी की ज्या जुन्या डिमांड्स आज वेबसाईटवर दिसत आहेत आणि त्यामुळे लोकांचे परतावे म्हणजे रिफंड हे अडवले जात आहेत, ते मिळत नाहीत त्यांना. त्याच्याबाबत महत्त्वाची घोषणा अशी केली की ती जुने जे परतावे आहेत, जे जुने डिमांड्स आहेत 25,000 रुपयापर्यंत त्या विड्रॉ केल्या जातील, म्हणजे त्या बाजूला काढल्या जातील आणि परतावे आपल्याला आता मिळू शकतील. 2010 ते 2014 या काळातल्या ज्या डिमांड्स आहेत त्या 10,000पर्यंतच्या डिमांड्स विड्रॉ केल्या जातील. मला वाटतं ज्यांना बरेच दिवसात आपले परतावे मिळाले नाहीत, रिफंड मिळाले नाहीत केवळ ह्या डिमांडमुळे, आणि मी अक्षरशः 2004-5च्या पण डिमांड्स ज्या होत्या त्या आम्ही बघतोय की त्यामुळे लोकांचे रिफंड्स अडलेत. ही एकमेव एक घोषणा त्यातल्या त्यात दिलासा देणारी टॅक्स पेयर्सच्या दृष्टीने आपल्याला बजेटमध्ये दिसते. अन्यथा कुठलाही बदल टॅक्स ब्रॅकेटमध्ये नाही, टॅक्सच्या स्लॅबमध्ये नाही, टॅक्सच्या दरात नाही, कुठलाही. आता फाईन प्रिंट बघायला लागेल, कदाचित काही प्रोसिजरल बदल आहे का, परंतु म्हणावा असा काही बदल या अर्थसंकल्पात आपल्याला करदात्यांच्या दृष्टीने दिसत नाही. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर सर आहेत. सर, तुमची प्रतिक्रिया. नाही, मी सुरुवातीला आधी म्हटलं होतं की हा लेखा अनुदान आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फार मोठे घोषणा किंवा बदल अपेक्षित नव्हते. पण ओव्हरऑल मोदी सरकारचं जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाला सातत्याने गती देणं. एक अत्यंत महत्त्वाची योजना त्यांनी 300 युनिटपर्यंत सोलरची जी वीज असेल ती लोकांना फुकट मिळेल, म्हणजे मोफत मिळेल, अशा पद्धतीची एक घोषणा त्यांनी केली आहे. आणि दुसरा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा की कोविड नंतरच्या कालखंडात सुद्धा वित्तीय तूट ही नियंत्रणात राहील या दिशेने सरकारची कमिटमेंट जी आहे आणि सरकारची पावलं त्या दिशेने उचलली जातील हे त्यांनी सगळ्या जगाला आश्वासित केलं आहे. कारण वित्तीय तूट किती आहे, ती कमी होती आहे का, याच्या आधारावरच शेवटी FDI या देशामध्ये येण्याचं प्रमाण लोक ठरवत असतात. आणि त्यामुळे वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचं घोषणाही त्यांनी केली आहे आणि त्याप्रमाणे ट्रॅक रेकॉर्ड असा सरकारचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरं बजेट तर जुलैमध्ये येईल, ते 100% माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालीच मांडलं जाणार, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे. आणि त्यामुळे विकसित भारताची पायाभरणी करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे, म्हणजे हे आजचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. सर, तुम्ही पण अर्थसंकल्प ऐकला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण अर्थसंकल्पावरती? एक 2-3 गोष्टी इंडस्ट्रीच्या दृष्टीने की एक मला वाटलं की त्याच्यामध्ये डिफेन्स आणि रेल्वेमध्ये पूर्ण भारतीयकरण करण्याचा एक मानस त्यांनी कंटिन्यू करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मला वाटतं मेक इन इंडिया याला खूप चालना मिळेल, एस्पेशली SME सेक्टरला त्याच्यामुळे चालना मिळेल. आणि चायना+1, युरोप+1 अशा ज्या जागतिक